धर्मेंद्र सिंग देओल हे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेते होते। इसवी सन 1960 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी 2011 सालापर्यंत 247 चित्रपटांमधून भूमिका केल्या। हिंदी चित्रपटसृष्टीतील ॲक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे त्यांना ॲक्शन हिरो किंवा हीमॅनसुद्धा संबोधले जाऊ लागले। सनी देओल, बॉबी देओल व ईशा देओल ही त्यांची मुलेही आता अभिनय क्षेत्रात आहेत। धर्मेंद्र सिंग देओल यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नरसारी या गावात झाला। 1950 साली वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी बॉलिवूड अभिनेता बनण्यासाठी मुंबई गाठली। 1954 साली त्यांचा विवाह प्रकाश कौर यांच्याशी झाला। या दाम्पत्याला सनी व बॉबी देओल असे 2 मुले झाली। ही दोन्ही मुले आता बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात आहेत। 1960 साली दिल भी तेरा हम भी तेरे या बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली। 1960 ते 70च्या दरम्यान त्यांनी फूल और पत्थर, अनुपमा, चुपके चुपके यासारखे सुपरहिट चित्रपट दिले। 1975 साली आलेल्या शौर्य चित्रपटातील वीरूची भूमिका आणि डायलॉगमुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली। या चित्रपटातील वीरूची भूमिका विशेष गाजली। यानंतर 1980 साली धर्मवीर, राम बलराम, हकीकत यासारख्या चित्रपटांनी हीमॅन म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली। त्यांनी हीमॅन ऑफ बॉलिवूड म्हणून टॅग मिळवला। 1980 सालीच अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला। पुढे या दाम्पत्याला ईशा आणि आहना देओल अशा 2 मुली झाल्या। त्यापैकी ईशा देओल ही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे। 1997 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। इसवी सन 2000 ते 2010 या दशकाच्या दरम्यान त्यांनी जॉनी गद्दार, यमला पगला दिवाना यासारख्या चित्रपटांमधून दमदार कमबॅक केले। दरम्यानच्याच काळात धर्मेंद्र यांनी राजकारणातही उडी घेतली। इसवी सन 2004 साली भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकात ते राजस्थानच्या बिकानेरमधून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य झाले। इसवी सन 2024 साली तेरी बातों में ऐसा उलझा जिया हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला। त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला। धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर 6 दशकांपेक्षा अधिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।